भिवंडी तालुका भवाले गांव के वाकी पाड़ा में हरिभक्त पारायण वैकुंठवासी किशन तुकाराम ढोले के तिथि अनुसार प्रथम पुण्य स्मरण दिन का आयोजन आज दिनांक 18 मई 2026 को ताराबाई किशन ढोले, मगन तुकाराम ढोले, देवागुरु फाउंडेशन के संस्थापक श्री सुजीत पप्या भाव किशन ढोले, कपिल तुकाराम ढोले, कुमार अनुज देवा भाव ढोले तथा समस्त ढोले परिवार व वाकी पाड़ा के ग्रामस्थ मंडल तथा देवागुरु फाउंडेशन द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर हरिभक्त पारायण वैकुंठवासी किशन तुकाराम ढोले के श्राद्ध निधि, प्रवचन, स्नेह भोजन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व वाकी पाड़ा तथा भवाले गांव परिसर के ग्रामस्थ मंडल व देवागुरु फाउंडेशन के कार्यकर्ता व पदाधिकारियों ने उपस्थित होकर हरिभक्त पारायण वैकुंठवासी किशन तुकाराम ढोले को भावपूर्ण श्रद्धांजलि देकर स्नेह भोजन का लाभ लिया। प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने वर्ष श्राद्धा निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं केलेलं आयोजन यथावत यथावकाश श्री गुरु कृपेने आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू आणि निर्धारित वेळेची सेवा प्रभू चरणी समर्पित करू। का करावं श्राद्ध, का करावं पुण्यस्मरण? तर आपल्यावर अनेकांची ऋण आहेत, अनेकांचे उपकार आहेत। मग त्याच्यामध्ये देवाचे ऋण आहेत, ऋषींचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, देवाचे ऋण आहेत आणि आई वडिलांचे ऋण आहेत। या सगळ्या ऋणांपैकी आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता वर्ष श्राद्ध करावं लागतं आणि प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे। मुलगा आणि बाप यांच्या मधलं जे नातं आहे, त्यांच्यामध्ये परस्परामध्ये जे प्रेम आहे, आपण जर ते पाहिलं तर ते केवळ वर्णन करून त्याच्यातून उतराई होऊ शकत नाही। मुलगा बापाचे मुलावर एवढे ऋण असतात, एवढे ऋण असतात की आपल्या शरीराच्या कातडीचे जोडे बनून आपण जर बापाच्या पायात घातले चपला म्हणून, तरी पण त्यांच्या उपकारातून आपल्याला उतराई होता येणार नाही आहे। धर्मशास्त्र असं सांगताय, आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करणं आणि आई वडील निघून गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध करणं। आणि त्याप्रमाणे आजचा हा दिवस प्रथम वर्ष श्राद्धाचा आहे। हा प्रवास मी तुमच्या पुढे सांगणार आहे की हा मरणोत्तर केला जाणारा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये मृत्यू हा अटळ आहे, अटळ आहे। आणि आपण जर बघायला गेलात तर मृत्यू कोणालाही अचानक येत नाही। आपण फक्त बोलतोय, अरे दुपारी पाहिलं होतं, संध्याकाळी असं कसं झालं। मृत्यू अचानक येत नाही, तर मृत्यूच्या काही खुणा शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत। त्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की आपल्या कानाच्या वरचा केस जर पिकला तर असं म्हणतात आपल्या मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे। ती यमाची दासी आपल्याला कानात येऊन सांगते की बाबा रे, तुझा आता मृत्यू जवळ आलेला आहे। महाराजांचं सुद्धा गोड प्रमाण आहे। मृत्यूची आबेगी जवळी आली, मृत्यूची आबेगी जवळी आली, मृत्यूची आबेगी जरा कर्ण मुली सांगत सुखी, जरा कर्ण मुली सांगत सुखी, जरा कर्ण मुली सांगत सुखी, जरा कर्ण मुली सांगत मृत्यूची आबेगी जवळी आली, मृत्यूची आबेगी जवळी आली, मृत्यूची आबेगी जवळी आली। आपण सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे। परमार्थामध्ये दोन गोष्टी आपण पाहायला आपल्याला मिळतात। पहिली गोष्ट आहे अवस्था आणि दुसरी गोष्ट आहे व्यवस्था। अलीकडे
सामान्य माणसं फक्त व्यवस्थेला किंमत देतात, अवस्थेला किंमत देत नाही. पण साधू संतांचं जीवन हे व्यवस्थेकडे लक्ष देत नाही, अवस्थेकडे लक्ष देत आहे. भगवंताचं जे काही दास्यत्व केलं आणि त्या दास्यत्वाने जे वर्णन तुकोबाराने आजच्या अभंगातून केलेला आहे. प्रामुख्याने 4 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे, काही लोकांच्या जीवनात व्यवस्था चांगली आहे तर अवस्था चांगली नाही. काहींच्या जीवनात अवस्थाही नाही, व्यवस्थाही नाही. काहींच्या जीवनात अवस्थाही आहे, व्यवस्थाही आहे. आणि नंबर 4, काहींच्या जीवनात अवस्था आहे, व्यवस्था नाही. पहिला जो मुद्दा आहे, त्यांच्या जीवनात महाराज व्यवस्था खूप छान आहे. आपण जर पाहिलं तर इंद्राला त्याच्या ठिकाणी काय कमी होतं महाराज? सगळ्या प्रकारची व्यवस्था होती, सगळ्या प्रकारची व्यवस्था. जे का अमरत्व सिंहासन, ऐरावता सारखी वाहन. बरं का महाराज म्हणतात, जिथं ऐरावता सारखं वाहन होतं, अमरत्व सिंहासन होतं महाराज. जेत महासिद्धीचे भांडारे, की महासिद्धीची भांडारं भरलेली होती. हो, कामधेनू, कल्पतरू, या सगळ्या गोष्टी तिथे होत्या. पण तुकोबाराय म्हणतायत, अंगाचा काही पुढे उगवी कोडे संकट. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला काळाचं भय का नाहीये, तर आमच्या मागे पुढे देव आहे. माणसाची साथ नकोय आपल्याला, आपल्याला देवाची साथ हवी आहे. ज्याच्याकडे कर्माचं फळ देण्याचं काय आहे, खातं आहे, जो आपल्या कर्माचं आपल्याला फळ देणार आहे, जो आपलं कायमचं रक्षण करणार आहे, त्या परमात्म्याचा पाठिंबा आपल्याला असणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये आलेली संकट, आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेलं दुःख, या जगामध्ये जर कोणी निवृत्त करत असेल तर तो फक्त ईश्वर आहे. ईश्वराशिवाय आपलं संकट दुसरं कोणीही Hare
असं वाटत असेल, आपल्या जीवनातील दुःख जावं असं वाटत असेल, तर माणसाने माणसाचं चिंतन करून काही उपयोगाचं नाहीये. कयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. देवाच्या नामाशिवाय जीवनातून संकट माणसाची जाणार नाहीत. पण महाराज देव उभा मागे पुढे तुकोबाराय बोलताय. कोणाच्या मागे राहिला आणि कोणाच्या पुढे उभा राहिला? तर मागे द्रौपदीच्या राहिला आणि पुढे अर्जुनाच्या राहिला. आपल्याला माहिती आहे, भर सभेमध्ये ज्या वेळेला दुशासनाने द्रौपदीला फडफडत आणलं, द्रौपदीने हाक मारण्याचा प्रयत्न केला समाजाला, पण कोणी मदत केली नाहीये. आपल्या 5 पतींना हाक मारली, तेही मदत करायला तयार नाहीये. त्यावेळेला द्रौपदीच्या लक्षात आलं की बाबा रे, आता आपण इथं कोणालाही हाक मारून काही उपयोगाचं होणार नाहीये. आपल्याला तर देवाशिवाय पर्याय नाहीये. मग ती द्रौपदी भगवान श्रीकृष्णाला हाक मारते आहे की बाबा रे, माझ्या जीवनात आलेलं संकट तू काय कर, निवारण कर. आपल्या जीवनात आपलं जे उद्दिष्ट आहे, जे आपल्या सोबत येणार आहे, जे आपल्याला परलोकाला कामी येणार आहे, त्याची साठवण करा, ही विनंती मी आपल्याला करतो आहे. म्हणून महाराज बोलतायत की आम्हाला काळाचं भय नाहीये. देव उभा मागे पुढे, उभी पुढे संकट. पुढे जाऊन महाराज बोलतायत की जैसा होय तैसा, तैसा होय. म्हणजे जसं आपण जशी भक्ती करू ना, तसा तो परमात्मा होतो आहे. आपल्याला माहिती आहे, अनसुया मातेने भक्ती केली, पण त्या भक्तीवर प्रसन्न होऊन दत्तात्रय भगवान तिच्या बरं का पोटी जन्माला आले. तशी भक्ती कराल त्या पद्धतीने परमात्मा होत असतो. आणि तो परमात्मा त्या भक्ताच्या रक्षणाकरता काय करतो, धावून येतो. पण अशा परमात्म्याचं नामचिंतन करू आणि जीवनाची वाटचाल करू, हे तुकोबाराय शेवटच्या चरणी. संकट यथामत येता अवकाश. श्री गुरु कृपेने या अभंगावर चिंतन कर. थोडा भटजी काकांच्या कार्यक्रमाला वेळ झाल्यामुळे पुढे सगळेच कार्यक्रम थोडे उशिरा झाले. पण उशिरा जरी आपलं प्रवचन जरी चालू झालं असेल तरी मात्र आपण उशिरा संपवायचं नाहीये. लांबून लांबून पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. पुढचा त्यांचा प्रवासही व्हावा, पुढे सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ घेता यावा याकरता मी वेळ घेत नाहीये. पण या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी किसनदादा तुकाराम ढोले यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने या ठिकाणी आपण सगळेजण जमलो आहोत. या परिवारातील अगदी स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व की ज्यांच्या बोलण्यामध्ये भाडबीडपणा नव्हता. बोलताना
स्पष्ट बोलायचे. काही काही माणसं बोलतात बरं का, काही माणसं बोलत नाही, ते पोटात ठेवतात. पण जे स्पष्ट बोलणारे आहेत ना ते धाड दिशी बोलून काय होतात, मोकळे होतात. मग आपण त्या माणसाला बोलतोय फटकल तोंडाचा, पण तो फटकल तोंडाचा परवडला, पण जे आत ठेवतात, आत त्या शब्दाला कुजवतात, ती माणसं बरी नाही. स्पष्ट बोलणारा माणूस पाहिजे, आणि एकदम स्पष्ट बोलणारा माणूस, स्पष्ट बोलणारं हे व्यक्तिमत्व. 1 वर्ष झाले महाराज त्यांना जाऊन, पण तरी सुद्धा अजून असं वाटत नाही की ते गेलेले आहेत. वास्तविक पाहता त्यांचं हे वय जाण्याचं नव्हतं, पण आणि देवाची या म्हणा तेथे कोणाचे चालेना. आणि 1 वर्ष त्यांना आज पूर्ण होतो आहे, आणि त्यांच्या पश्चात त्यांचा हा संपूर्ण ढोले परिवार, हरिभक्तीपरायण आमच्या ताराबाई वहिनी, त्याच्यानंतर सुजित किसन ढोले, त्याच्यानंतर त्यांचे भाऊ. आता आम्ही पण सगळे भाऊबंदकी मंडळी आहोत. आमचे छोटे भाऊ त्यांचे श्री मगन तुकाराम ढोले, त्यांचा मुलगा कपिल बळीराम ढोले, आणि नातू अनुज देवा ढोले, आणि आम्ही सगळे समस्त ढोले परिवार यांच्या सर्वांच्या आयोजनातून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं. या प्रवचनरूपी सेवेला सहकार्य करण्याकरता आदरणीय श्री गुरुनाथ दादा म्हात्रे आहेत, श्री विदेश महाराज आहेत, इकडे रोशन महाराज आहेत. या सर्व मंडळीला धन्यवाद देतो, आणि आदरणीय दादांना एक श्रद्धांजली म्हणून माझ्या पाठीमागे सगळ्यांनी भजन म्हणायचं आहे, आणि 5 मिनिटात बघा. जय बाबा जय गजानन बाबा, श्री गजानन बाबा, श्री गजानन जय गजानन बाबा, श्री गजानन बाबा. दादांना चांगली गती प्राप्त हो, भगवंतांनी त्यांना चांगली जागा द्यावी, ही भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतोय. दत्त भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय, आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. तुका म्हणे जपा मंत्र तुझ्या श्री सुपा.
श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर गुरु श्री गजानन अवधूत चिंतन दत्तात्रय भगवान की जय। पार्वती फते हर हर महादेव। हरिहर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर भगवान महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की जय। गो माता की जय। भारत माता की जय। अपने अपने माता पिता की जय। भारत माता की Thank you.